आजचं सेशन आहे स्वतः अपव्यय आणि मानसिक विकार म्हणजे काय सेल्फ मॅल ॲडजस्टमेंट आणि मेंटल डिसऑर्डर्स. मॅल ॲडजस्टमेंट म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःची भावना अ, काही वातावरणातील गरजा असतात किंवा काही मागण्या असतात, ज्या करण्यापासून प्रतिबंधित करते किंवा तेव्हा आपल्याला अव्यवस्था होऊ शकते किंवा तेव्हा आपल्याला मॅल ॲडजस्टमेंट वाटू शकते. म्हणजेच काय, की मला जर एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती जर मला त्या वातावरणामध्ये किंवा त्या सेटिंगमध्ये मिळत नसेल, तर मला मॅल ॲडजस्टेड वाटू शकतं. आता मॅल ॲडजस्टमेंट ही कशामुळे होऊ शकते ते आपण बघूयात. पहिली म्हणजे चिंता. ह्यालाच इंग्लिशमध्ये आपण अँझायटी असं म्हणतो. चिंता ही एक अतिशय कॉमनली वापरला जाणारा हा शब्द आहे आणि रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी चिंता ही असतेच. सकाळी उठल्यापासनं लवकर आवरेल का? कामावर नीट वेळेत पोहोचीन का? मुलं असतील तर अभ्यास झालाय का? मग परीक्षेला मार्क मिळतील का? मी पेपर लिहू शकीन का? वगैरे इतक्या गोष्टींपासनं ते खूप मोठ्या कुठल्या तरी चिंता ह्या आपल्याला प्रत्येकाला असतात. सो ही जी धोक्याची एक जाणीव असते ती उद्भवलेल्या अप्रिय संवेदनाचा संदर्भ देत असते. म्हणजेच की आपल्याला त्याच्यामुळे एक सेन्स ऑफ डेंजर असं आपल्याला जाणवत असतं किंवा एक अनप्लेझंट फिलिंग असतं. त्याला आपण चिंता असं म्हणतो. चिंतेची काही लक्षणे आहेत, सिम्पटम्स ज्याला आपण म्हणतो, की ती म्हणजे शारीरिक लक्षणे, म्हणजे श्वास लागणे, अस्वस्थता वाटणे, धडधडणे, घाम येणे, कोरडं तोंड होणे, मळमळ वाटणे, थकवा येणे किंवा झोपेचा त्रास होणे. संज्ञानात्मक आणि भावनिक लक्षणे म्हणजे काय? कॉग्निटिव्ह आणि इमोशनल सिम्पटम्स. तर खराब एकाग्रता, नकारात्मक विचार, चिडचिड, अस्वस्थता, चिंता, भीती, दडपल्यासारखे वाटणे आणि अस्वस्थता वाटणे. वर्तणूक लक्षणे काही आहेत, म्हणजेच की बिहेवियरल काही सिम्पटम्स आहेत. परिस्थिती किंवा वस्तू टाळणे ज्यामुळे चिंता निर्माण होऊ शकते. उच्च जोखीम किंवा स्वतःची विनाशकारी वर्तणूक, अत्याधिक धूम्रपान करणे, मद्यपान करणे किंवा चिंतेपासून मुक्त होण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थांचं सेवन करणे ह्याचा सुद्धा समावेश होतो. अपेक्षित चिंता पूर्ण होण्यापासून रोखण्यासाठी आणि अधिक आरामदायक वाटण्यासाठी सुरक्षितता वर्तणूक म्हणजे सामाजिक चिंता असलेली व्यक्ती कोणत्याही सामाजिक परिस्थितीला तोंड देत असताना पाण्याच्या बाटली बाळगू शकते, जेणेकरून तिला काळजी वाटल्यास जास्त तयारी इत्यादी पाणी पिऊ शकेल. आता ह्याच्यात कसं असतं, की आपण कुठल्याही गोष्टीची अति काळजी घेणं आणि अति चिंता करणं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असतं. चिंता कमी करण्यासाठी एखाद्याच्या दैनंदिन क्रियाकलापांवर मर्यादा घालणे म्हणजे सुरक्षित वाटण्यासाठी बहुतेक वेळा घरी राहणे हे सुद्धा एक प्रॉब्लेमॅटिकल सिम्पटम आहे. सुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी अत्याधिक जोडले जाणे, बाहेर न जाणे, शाळा कॉलेजमध्ये जाणे किंवा त्या वस्तूपासून किंवा सुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या व्यक्तीपासून वेगळे होऊ नये म्हणून काम करणे. चिंता वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. 4 मेन आहेत त्यामधल्या. सोशल फोबिया म्हणजे सोशल म्हणजे की सामाजिक. स्पेसिफिक फोबिया म्हणजे विशिष्ट फोबिया. सामान्यीकृत चिंता विकार म्हणजेच की जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर आणि पॅनिक डिसऑर्डर. आता सोशल फोबिया म्हणजे काय? तर ह्या लोकांना लोकांशी बोलणं, लोकांशी संवाद साधणं, कुठल्याही कॉमन फंक्शनमध्ये किंवा फॅमिली फंक्शनमध्ये जाणं हे ह्या सेटिंगची किंवा अशा जास्त लोक असण्याची
त्यांना भीती वाटते. ही जी लोक असतात ते कधीही फार गर्दीमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यांना गर्दीत गेलं की सफोकेशन झाल्यासारखं होतं, खूप म्हणजे चक्कर आल्यासारखी होते, घाम फुटतो आणि म्हणून त्यांना म्हणजे त्याला आपण फोबिया असं म्हणतो किंवा रादर फोबिया असा त्यांचा डिसऑर्डर तो डायग्नोज केला जातो. विशिष्ट फोबिया म्हणजे स्पेसिफिक फोबिया, की काही जणांना असं असतं की त्यांना स्पेसिफिकली पाण्याची भीती वाटते किंवा स्पेसिफिकली उंचीची भीती वाटणं, प्राण्यांची भीती वाटणं, याला आपण स्पेसिफिक फोबिया म्हणतो. याचा युजली त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचा काही परिणाम होत नाही. त्यांना रोजच्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित करता येतात. पण आता एखाद्याला जर पाण्याची भीती आहे किंवा पाण्याचा फोबिया आहे, तर तो व्यक्ती पोहणं, समुद्रावर जाणं किंवा मोठ्या पाण्याच्या कुठल्याही ह्याच्यावर जाणं म्हणजे तलाव असेल, नदी असेल, विहीर असेल, ह्या गोष्टींपासून तो व्यक्ती कायम लांब राहतो. पण अदरवाईज त्याचं बाकी सगळं फंक्शनिंग हे रेग्युलरली चालू असतं. सामान्यीकृत चिंता विकार म्हणजे जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर. आता ह्याच्यामध्ये त्यांना जनरली प्रत्येकच गोष्टीची सतत भीती वाटत राहते. म्हणजे काय तर घरी पाहुणे येणार आहेत तर बापरे माझा स्वयंपाक होईल का, खूप लोक येणार असतील तर सगळे घरात मावतील का, सगळे सगळे ओके असतील ना, सगळ्यांना मी आवडीन ना, इतक्या साध्या साध्या गोष्टींचा ची अँझायटी असणं, ह्याला आपण जनरलाइज्ड अँझायटी असं म्हणतो. नेक्स्ट इज पॅनिक डिसऑर्डर. आता पॅनिक म्हणजे काय तर आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा धक्का बसून भीती वाटते त्याला आपण पॅनिक असं म्हणतो. म्हणजे काय की एक पॅनिक स्टेट असते एखाद्याच्या एखाद्याच्या आयुष्यात. फॉर एक्झाम्पल आपण जर रस्त्यावरनं चाललोय आणि आपल्या समोर जर अचानक माकडाने उडी मारली मोठ्या किंवा वाघ आला आपल्या समोर, तर आपली काय रिॲक्शन असेल तर आपण त्या पॅनिक मोड मध्ये जाऊ, जी की एक्स्ट्रीम भीती असते. पण ऑल ऑफ अ सडन येणारी भीती ह्याला आपण पॅनिक असं म्हणतो. चिंतेची काही कारणं आहेत. मनोसामाजिक घटक म्हणजे सायकोसोशल काही फॅक्टर्स असतात. आता ह्याच्यामध्ये म्हणजे सायकोसोशल फॅक्टर्स कुठले तर आपण असं म्हणूयात की एखादा व्यक्ती ज्याला लहानपणापासनं एकटं एकटंच राहायला शिकवलंय, फार लोकांमध्ये जाणं नाही, घरी कोणी येणं नाही आणि सतत त्याला सांगितलं गेलंय की नको, तुला मित्र नको, तुला हे नको, तू आपला एकटाच राहा, असंच कर. त्या माणसाला सोशल फोबिया असणं हे अगदीच नॉर्मल आहे किंवा ऑब्व्हियस आहे. का? कारण का त्याला लहानपणापासून त्या गोष्टीची कधी सवयच लावलेली नाहीये. दुसरी बाकी अजून कारण म्हणजे की कंडिशनिंगद्वारे शिकणे. होतं कसं की खूप गोष्टी ह्या आपण रादर भीती ही गोष्ट अशी आहे की जी म्हणजे आपण शिकतो. एखादं लहान मुलं असतं ना, रांगणारं म्हणा किंवा कसे, त्याला जर तुम्ही कधीही सांगितलं नाही किंवा त्याच्यासमोर तुम्ही जर कधीही बोलला नाही की बघा तिकडे अंधारातनं तो बाबाजी येईल, तर त्याला कळणारच नाही, म्हणजे त्याला कधीच भीती वाटणार नाही. सो आपण भीती ही इंड्यूस केलेली गोष्ट असते आणि त्याच्यावर सतत कंडिशनिंग होत राहिलं, सतत जर शिकतच राहिलो आपण की या गोष्टीला घाबरायचंय, तर आपण घाबरणारच आहोत. इट इज व्हेरी ऑब्विस. ऑब्झर्वेशन थ्रू भीती एक हे वाटू शकतं. आता हे कसं मी तुम्हाला सांगते. जर एखादी मुलगी आहे आणि ती कॉलेजमधली मुलगी आहे, रस्त्यावरनं जाताना ती जर एक मोठा ऍक्सिडेंट बघते की ती असं बघते की ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय त्याला खूप प्रचंड लागलेलं आहे आणि रक्त आलेलं आहे किंवा त्याला मेजरच खूप ऍक्सिडेंट झाला, तर त्या मुलीला टू व्हीलर चालवण्याची ही कायम भीती वाटणार आहे. सो आपण बऱ्याच गोष्टी या बघून सुद्धा शिकत असतो. हे तर लर्निंग मध्ये आपण बघितलेलंच आहे. सो ऑब्झर्वेशन हे अजून एक फॅक्टर आहे. एन्व्हायरमेंटचे काही स्ट्रेसर्स असू शकतात. आता एन्व्हायरमेंटचे स्ट्रेसर्स म्हणजे काय तर
खूप जोरात पाऊस पडतोय, मला ऑफिसला पोहोचायचंय आणि माझ्याकडे अर्धाच तास आहे. मला माहितीये की रस्त्याला गर्दी असणार आहे, प्रचंड पाऊस आहे, त्याच्यामुळे मला खूप हळू जावं लागणार आहे आणि त्याच्यात मला ऑफिसला उशीर होणार आहे. सो या केसमध्ये इट इज अन एन्व्हायरमेंटल स्ट्रेसर ज्याच्यामुळे अँझायटी निर्माण होते. लास्ट इज जैविक घटक म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर्स. इन केस ऑफ बायोलॉजिकल फॅक्टर्स आपण म्हणजे ह्याच्यामध्ये हॉर्मोन्सचाही एक भाग असतो की मेनली हॉर्मोनल इम्बॅलन्स जर झाला तर अँझायटी असणे हे दिसून आलेलं आहे. अँझायटी आता अँझायटीची काही कारणं आहेत. आता नेक्स्ट इज की आपण अँझायटी मॅनेज कशी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. पहिलं म्हणजे सायकोथेरपी आणि फार्माकोथेरपी म्हणजेच की औषधं, ह्याच्यावरती आपण नक्कीच करू शकतो. नेक्स्ट इज कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी विच इज अगेन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थेरपी, जी रेग्युलर यूज मध्ये सुद्धा वापरली जाणारी थेरपी आहे. नेक्स्ट इज एक्सपोजर थेरपी. एक्सपोजर थेरपी म्हणजे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला भीती आहे किंवा फोबिया आहे त्या गोष्टीला एक्सपोज करतात, त्या हळूहळू एक्सपोज करतात आणि हळूहळू आपली भीती ही कमी व्हायला लागते. नेक्स्ट इज रिलॅक्सेशन टेक्निक्स. आता रिलॅक्सेशन टेक्निक्स ह्या अशा काही टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये आपली पूर्ण बॉडी ही रिलॅक्स होते आणि आपण हळूहळू त्या अँझायटी किंवा अँशियस फेज मधनं बाहेर येतो. काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत की जे करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल की आपल्याला मी म्हटलं तसं की ज्या लोकांना अँझायटी ही जनरली असते म्हणजे जनरलाइज अँझायटी असते, त्यांनी मुद्दाम गर्दीमध्ये जाणं, एकटं हॉटेलला जाऊन खाऊन येणं, या सगळ्यांनी तुमची अँझायटी ही ऑटोमॅटिकली कमी होणार असते. पण हे खूप कॉन्शियसली करणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट, म्हणजेच की औषधं वापरली जातात, जसे की चिंताविरोधी औषधं असतात, बीटा ब्लॉकर्स असतात आणि अँटी डिप्रेसंट्स असतात. नेक्स्ट इज स्ट्रेस म्हणजे ताण. स्ट्रेस म्हणजे काय तर चिंतेप्रमाणेच तणाव हा देखील एक सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे आणि सर्व व्यक्तींनी अनुभवलेला आहे. त्याचे वर्णन हे शारीरिक, संज्ञानात्मक आणि वर्तणुकीतील बदलांसह एक अप्रिय भावनिक अनुभव म्हणून केले जाऊ शकते, जे एकतर तणावाचे स्त्रोत बदलण्यासाठी किंवा त्याच्या प्रभावांशी जुळवून घेण्यासाठी उद्देशाने असतात. सो आपण रिसोर्सेस स्ट्रेसर्स हे आपल्याला कुठले काय काय स्ट्रेसर्स आहेत आणि त्याच्यावरती आपण कसं मॅनेज करायचं आहे स्ट्रेस हे शिकणं खूप गरजेचं असतं. स्ट्रेस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन टर्म, की अँझायटी एक वेळेस आपण म्हणू की तितकं कॉमन नसतं, पण स्ट्रेस ही एक खूपच कॉमन गोष्ट आहे आणि आपल्याला रोजच्या लाईफमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्ट्रेस हा असतोच. सो मग बी इट मीटिंग युअर एक्सपेक्टेशन्स ॲट युअर वर्क प्लेस असेल, मुलांसाठी अभ्यास पूर्ण करणं असेल किंवा त्यांच्या रोजचं शेड्यूल फॉलो करणं असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीरावर फक्त मानसिक नाही पण शारीरिक स्ट्रेसही पडत असतो आणि तो कुठेतरी रिलीव्ह करणं हेही तितकंच गरजेचं असतं.
संज्ञानात्मक मूल्यांकनांचे दोन प्रकार आहेत, म्हणजे की कॉग्निटिव्ह अप्रेझल ज्याला आपण म्हणतो, त्याचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे प्रायमरी अप्रेझल आणि सेकंड इज सेकंडरी अप्रेझल. आता प्रायमरी अप्रेझल म्हणजे काय? प्राथमिक मूल्यांकन म्हणजे एखाद्याच्या कल्याणासाठी ताण देणाऱ्याचा अर्थ किंवा महत्व. जसे की ताण देणाऱ्याने कोणताही धोका निर्माण केला आहे किंवा ते आव्हानात्मक आहे की नाही याचे मूल्यांकन करणे होय. आणि सेकंडरी अप्रेझल्स म्हणजे काय? तर दुय्यम मूल्यमापन हे संसाधनांच्या मूल्यांकनास संदर्भित करते, जे एखाद्याला ताणतणावाचा सामना करावा लागतो. जरी हे मूल्यमापन आपल्या दैनंदिन जीवनात सतत चालत असले तरी जेव्हा आपण एखादी परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे समजतो आणि आपण ज्या तणावाचा सामना करत आहोत त्या तणावाचे निराकरण करण्यासाठी आपल्याकडे असलेले संसाधने पुरेशी आहेत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करताना हे अधिक स्पष्ट होते. म्हणजेच की सेकंडरी अप्रेझल्स असतात ते जास्ती करून सोल्युशन म्हणजे डे टू डे आपल्याला जो स्ट्रेस जाणवतो आहे त्याच्यावरती सफिशियंट आपल्याकडे सोल्युशन्स किंवा हे आहेत का, म्हणजे काही अशा काही सोल्युशन्स म्हणता येईल की जेणेकरून आपला स्ट्रेस हा जास्त जास्त कमी होणार आहे. स्ट्रेसचे दोन प्रकार आहेत, यू स्ट्रेस आणि डिस्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि डिस्ट्रेस म्हणजे नेगेटिव्ह स्ट्रेस. पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, की तो स्ट्रेस घेतल्याने आपला आउटकम हा पॉझिटिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल परीक्षा असताना थोडासा ताण असणं किंवा तणाव असणं हे गरजेचं असतं, तरच अभ्यास होतो, नाही तर होत नाही. अँड सो यू स्ट्रेस इज पॉझिटिव्ह स्ट्रेस. आणि डिस्ट्रेस म्हणजे काय, की एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा स्ट्रेस घेणं. म्हणजेच की घरामध्ये कोणाचं तरी निधन झालेलं आहे किंवा एका इम्पॉर्टंट फॅमिली मेंबरचं निधन झालेलं आहे आणि त्या लोकांना किंवा त्या फॅमिली मेंबर्सना त्याचा स्ट्रेस असणं इज डिस्ट्रेस, बिकॉज त्या स्ट्रेसचा आपल्याला त्रास होणार आहे पुढे जाऊन. स्ट्रेसर्सचे वेगवेगळे प्रकार असतात. संकट किंवा आपत्ती, क्रायसिस किंवा कॅटॅस्ट्रॉफीज. म्हणजेच की कुठल्याही प्रकारचा क्रायसिस येणं. आता जसं की फॉर एक्झाम्पल कोविड हा एक मोठा क्रायसिस होता, ज्याच्यामुळे खूप गोष्टी अफेक्ट झाल्या, सगळ्या गोष्टी, राईट फ्रॉम युअर फॅमिली टू युअर प्रोफेशन्स टू बाकी सगळं जग, हे सगळं अफेक्ट झालं. दॅट इज अ क्रायसिस सिच्युएशन. मेजर काही लाईफ इव्हेंट्स असतात आयुष्यात, मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील. चांगले लाईफ इव्हेंट्स म्हणजे काय, की लग्न असणं, मग सख्या भावा बहिणीचं लग्न असणं, स्वतःचं लग्न असणं, दॅट इज ऑल्सो अ स्ट्रेसर. कारण आपल्याला माहिती नसतं, म्हणजे तो एक आनंदाचा क्षण डेफिनेटली असतो, पण त्याच्याने स्ट्रेस सुद्धा माणसाला खूप जास्त येतो. डेली हॅसल्स किंवा मायक्रो स्ट्रेसर्स म्हणजेच की रोजच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यानी आपल्याला स्ट्रेस येतो. मी म्हणलं तसं की सकाळी उठल्यापासनं आपलं डोकं चाललेलं असतं की मला डबा करायचा आहे, ऑफिसला पोचायचंय, घरातलंही आवरायचंय, या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी शरीरावरती आपल्या स्ट्रेस पडत असतो. आणि वातावरणीय काही ताण असतात, लाईक मी म्हणेन की खूप आवाज असणं, पोल्युशन जास्त असणं, पाण्याचा प्रॉब्लेम किंवा पाणी नसणं हेही खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि इन केस ऑफ खूप पाऊस होणं हेही प्रॉब्लेमॅटिक आहे. आता उन्हाळ्यात आपण बघितलं की उन्हाळ्याचा खूप जणांना मेजर त्रास झाला, सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रेसर की जो आपल्या शरीरावरती सतत काम करत असतो. आता आपल्या हेल्थवरती, आरोग्यावरती होणारा काय परिणाम आहे स्ट्रेसचा, तो आपण बघणार आहोत.
इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार प्रणाली. खूप स्ट्रेस जर घेतला तर इम्युन सिस्टीमला प्रॉब्लेम येतो. म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. आपल्याला जर खूप भीती वाटली ना, तर आपल्या पोटात गोळा आल्यासारखं होतं आणि काही जणांना मोशनला जायला लागतं. म्हणजे काय की तुमचं डायजेशन एवढं फास्ट होतं की बॉडी तुमची ते कोप करू शकत नाही. दॅट इज अड्रेसिंग युअर इम्युन सिस्टम. नेक्स्ट इज कार्डिओव्हॅस्क्युलर रिॲक्टिव्हिटी. हे तर आपण बघितलंच आहे की हार्ट डिझिजेस हे स्ट्रेसमुळे हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. की आता आपण बघतो की अगदी 25-30 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, हार्ट अटॅक्स येऊन गेलेले आहेत. सो दॅट इज वन पार्ट. मेटाबॉलिक सिंड्रोम, आपली मेटाबॉलिझम असतो आपला, म्हणजेच की आपल्या शरीराची एक सिस्टीम असते जी बॅलन्स करत असते, की जेणेकरून आपल्याला अन्न पचणं, भूक लागणं, अन्न अंगी लागणं, ही जी सगळी प्रोसेस आहे ही त्यातनं होते. सो दॅट इज मेटाबॉलिक सिंड्रोम, जोही डॅमेज होतो बिकॉज ऑफ स्ट्रेस. कारण काय होतं की आपल्याला जर खूप जास्त स्ट्रेस असेल तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे काही जणांची भूक मरते की त्यांना अजिबात खावंसं वाटत नाही, आणि काही जणांमध्ये उलट होतं की त्यांना खूप खावंसं वाटतं आणि या केसमध्ये मेटाबॉलिझम आपलं बिघडतं. नेक्स्ट इज स्ट्रेस रिलेटेड सायकोसोशल फॅक्टर्स. सायकोसोशल फॅक्टर्स आता आपण बघितले की जे आपल्यावरती मेनली त्याचा परिणाम खूप जास्त होऊ शकतो. सायकोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स अगेन इज वन ऍस्पेक्ट. म्हणजेच की सायकोफिजिओलॉजिकल म्हणजे काय, तर आपल्याला डायबिटीज होणं किंवा कुठल्याही हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, दीज आर ऑल सायकोफिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स. ऑल्टर्स फिजिओलॉजिकल फंक्शनिंग. फिजिओलॉजिकल फंक्शनिंग मध्ये डेफिनेटली परिणाम होतो. कारण मी म्हणलं तसं की त्याच्याने झोप डिस्टर्ब होते, डायजेशन डिस्टर्ब होतं. सो या सगळ्या गोष्टी आपल्यावरती कुठे ना कुठेतरी अफेक्ट करतात आणि आपल्या हेल्थ हॅबिट्स निगेटिव्हली त्याच्यामुळे अफेक्ट होतात. म्हणजे काय, तर मी म्हटलं तसं की जर आपल्याला एक चांगलं रुटीन असेल आणि स्ट्रेस फ्री लाईफ असेल, तर होतं असं की आपल्याला जास्तीत जास्त आराम मिळतो, आपण चांगलं न्यूट्रिशियस जेवण जेवतो आणि जेणेकरून आपली पूर्ण बॉडी ही चांगली डेव्हलप होते. पण जर आपल्याला वाईट सवयी लागल्या, लाईक ड्रिंकिंग, स्मोकिंग, ड्रग यूज असेल, तर हा स्ट्रेसमुळे येणारा प्रॉब्लेम आहे. आणि इफ दॅट इज नॉट हँडल्ड प्रॉपरली, तर अर्थातच आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम हे होणार आहेत. नेक्स्ट इज सायकोसोशल काही रिसोर्सेस. म्हणजेच की हॅव्हिंग गुड कंपनी, फ्रेंड्स चांगले असणं ही तितकंच गरजेचं आहे, आणि फॅमिली सपोर्ट असणं. आता मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस म्हणजे आपण तणावाचे व्यवस्थापन कसे करणार आहोत. रिफ्रेमिंग किंवा कॉग्निटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय, तर जो स्ट्रेसर आहे त्याच्यावरती परत विचार करून, परत काम करून आपण त्याचा आपण जास्त जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करू शकू याच्याकडे आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अर्थातच आहे की कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकणार आहोत ते बघायचं आहे. टाइम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन करणे हेही तितकंच गरजेचं आहे. सो मी जसं म्हणलं की जेव्हा आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधला स्ट्रेसर असतो, म्हणजे माझं वेळेत आवरून होत नाही, मला ऑफिसला जायला उशीर होतो, मला डबा खायला वेळ मिळत नाही, हे कधी वेळ मिळत नाही ही जी गोष्ट आहे ही टाइम मॅनेजमेंट सॉल्व्ह करू शकते. सो ते टाइम मॅनेजमेंट असणं आणि ते करणं हे खूप गरजेचं असतं. डे टू डे रेग्युलरली आराम करणं किंवा रिलॅक्सेशन असणं हेही गरजेचं आहे. मग तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला ज्या आवडतील त्या गोष्टी तुम्ही करू शकता. काही जण वाचन करतात, काही जण म्युझिक ऐकतात, काही जण स्वतः म्युझिक मध्ये पार्टिसिपेट करतात, काही जणांचे योगा असू शकतं, मेडिटेशन असू शकतं. सो व्हॉट एव्हर रिलॅक्सेस यू, की जेणेकरून तुमचा जो काही दिवसभराचा सगळा ताणतणाव आहे तो तुम्हाला एक ऍक्सेप्ट करायला किंवा रादर
फाईट त्याच्याशी करायला तुम्हाला फायदा होऊ शकतो. नेक्स्ट इज शारीरिक क्रियाकला आणि आहार. फिजिकल ऍक्टिव्हिटी ही अतिशय गरजेची आहे इन केस ऑफ स्ट्रेसर्स. आता इन केस ऑफ मॅनेजिंग स्ट्रेस असं का म्हणतात, कारण देर इज अ व्हेरी कॉमन टर्म की इफ यू आर फिजिकली फिट यू विल बी मेंटली फिट. सो जी लोक फिजिकली फिट आहेत ती मेंटली ऑब्व्हियसली फिट असणार आहेत. फिट म्हणजे काय, तर त्यांना स्ट्रेस नसणार आहे का, तर तसं नाहीये. स्ट्रेस हा सगळ्यांना असतो, पण तो स्ट्रेस त्यांना पॉझिटिव्हली मॅनेज करता येऊ शकतो. आणि दॅट इज हॅव्हिंग दॅट मीन्स की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. डाएट चांगलं ठेवणं, चांगलं अन्न खाणं हेही तितकंच गरजेचं आहे. नेक्स्ट इज इम्पल्सिव्हिटी. आता इम्पल्सिव्हिटी ही गोष्ट अँझायटी मधून डेव्हलप होणारी आहे. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय, तर प्रतीक्षा करण्यास असमर्थता, जोखमीच्या परिणामांना प्राधान्य, दूरदृष्टीशिवाय वागण्याची प्रवृत्ती आणि परिणामांबद्दल संवेदनशीलता न बाळगता आणि किंवा अयोग्य वर्तन रोखण्यात अक्षमता. इम्पल्सिव्हिटी इज अ व्हेरी कॉमन टर्म बिकॉज इम्पल्सिव्हिटी इज सीन व्हेरी कॉमनली नाव. खूप लोकांमध्ये इम्पल्सिव्हिटी दिसते. शांतपणे विचार करून किंवा थांबणं कुठल्याही गोष्टीसाठी हे आजकालच्या जनरेशन्सना शक्य होत नाही, आणि त्यातनं डेव्हलप होणारी इम्पल्सिव्हिटी. पण इम्पल्सिव्हिटीमुळे काय काय होऊ शकतं, तर गॅम्बलिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, किंवा पैसे लावणे, जुगार जे लोक खेळतात ते असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सायकोलॉजिकली आणि फिजिकली हे खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, कारण रादर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी आपल्याला समजली पाहिजे. आणि इम्पल्सिव्हिटी आता पुढे आपण बघू की इम्पल्सिव्हिटीचे ऍस्पेक्ट काय आणि आपण ती कशी कंट्रोल करू शकतो. माहितीवर पुरेशी प्रक्रिया करण्यापूर्वी उत्तेजकांना त्वरित आणि अनियोजित प्रतिक्रिया, म्हणजे की ऍस्पेक्ट्स काय आहेत, आता 3 मेन ऍस्पेक्ट्स आहेत इम्पल्सिव्हिटीचे. तर इमिडिएट आणि अनप्लॅन्ड रिॲक्शन कुठल्याही गोष्टीची, वर्तनाच्या नकारात्मक परिणामांची कमी झालेली संवेदनशीलता, म्हणजे सेन्सिटिव्हिटी अतिशय कमी असणं, लॅक ऑफ रिगार्ड फॉर लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ बिहेवियर, म्हणजे एखाद्या वागणुकीचे पुढे जाऊन परिणाम काय असणार आहेत हे बघण्याची किंवा हे विचार करण्याची क्षमता अजिबात नसणं म्हणजे इम्पल्सिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी हे इज क्लासिफाईड ॲज इम्पल्सिव्ह चॉईस आणि इम्पल्सिव्ह ऍक्शन. इम्पल्सिव्ह चॉईस हे किंवा डिसिजन मेकिंग जे आपण म्हणतो. आता या केसमध्ये कसं आहे की इम्पल्सिव्हिटी ही गोष्ट प्रायमरीली हे केलेली असते, म्हणजे काय की एनी चॉईस किंवा आपल्याला जेव्हा चॉईस करायची वेळ येते तेव्हा जो व्यक्ती वेळ घेऊन शांतपणे विचार करून त्याचे प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्सचा विचार करून जो डिसिजन घेतो, आणि त्या उलट इम्पल्सिव्ह चॉईस म्हणजे की कुठलाच विचार न करता धाडकन निर्णय घेऊन टाकणं, त्याला इम्पल्सिव्ह चॉईस असं म्हणतात. इम्पल्सिव्ह ऍक्शन म्हणजे व्हेन यू हॅव टू वेट आणि व्हेन यू हॅव टू स्टॉप इम्पल्सिव्हिटी. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आपण जे काही ऍक्शन्स असतील त्या आपल्या थांबणं किंवा आपण थांबवणं हेही तितकंच गरजेचं असतं, आणि ते जर नाही झालं तर आपली इम्पल्सिव्हिटी ही जास्त वाढत जाते. आपण इन केस ऑफ ॲडिक्शन्स, म्हणजे आपण स्मोकिंग असू देत किंवा ड्रिंकिंग असू देत, तुम्हाला असं जाणवेल की जी लोक खूप इम्पल्सिव्ह असतात ते ह्या गोष्टींकडे जास्त वळतात. इम्पल्सिव्हली खूप गोष्टी लोक करतात, लाईक खूप वस्तू गोळा करणे किंवा विकत घेणे, पैसे खर्च करणे आणि वेड्यासारखे पैसे खर्च करणे.
खूप दारू पिणे किंवा खूप जास्त स्मोकिंग करणे. आता मॅनेजमेंट ऑफ इम्पल्सिव्हिटी, आयडेंटिफाय आणि मॅनेज ट्रिगर्स, म्हणजे की कुठल्या गोष्टीमुळे आपली इम्पल्सिव्हिटी वाढतीये हे आपण बघणं खूप गरजेचं असतं. रिप्लेसिंग इम्पल्सिव्ह बिहेवियर्स विथ ऑल्टरनेट हेल्दी हॅबिट्स. इम्पल्सिव्ह, आता सपोज एखाद्या व्यक्तीला इम्पल्सिव्हिटी मध्ये खूप काहीतरी खावंसं वाटतं आणि अर्थातच ते खाणं म्हणजे काय की मला चमचमीत खायचंय, काहीतरी बाहेरचं खायचंय, झणझणीत खायचंय. पण तेच जर त्या व्यक्तीने कॉन्शियसली रिप्लेस केलं की ठीक आहे मला खावंसं वाटतंय मी खाईन, पण मी काहीतरी अरबट चरबट किंवा काहीतरी पौष्टिक नसलेलं खाण्यापेक्षा मी फळं खाईन त्यावेळेला, किंवा मी अशा काही गोष्टी तेव्हा हे करीन आपल्या डे टू डे रुटीन मध्ये, किंवा मी अशा काही गोष्टींची सवय लावीन की जेणेकरून मला त्याचा हे होणार, मला त्रास होणार नाही. की ड्रायफ्रुट्स खाणं असेल, फळं खाणं असेल किंवा सॅलड खाणं असेल, की मला जर त्यावेळेला खावंसं वाटतंय मी खाईन, पण मी या गोष्टी नाही खाणार. लक्षणीय इतरांना सामील करा, म्हणजे की तुम्हाला जर इम्पल्सिव्हिटी कोणामध्येही दिसली तर तुम्ही जे कोणी त्यांचे फॅमिली मेंबर असतील किंवा जवळचे जे कोण लोक असतील त्यांना तुम्ही त्यांचा तुम्ही डेफिनेटली मदत घ्या आणि त्यांना ह्या गोष्टी तुम्ही